हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण आलो परत एक नवा ब्लॉग घेऊन. सो आता लागल्या मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या. सो आता मी विचार केला की आजपासून थोडेसे ॲबॅकसचे पण टाकत जाऊ, काही दुसरं पण टाकत जाऊ, प्रोजेक्ट्स टाकत जाऊ आपले. सो आज हा व्हिडिओ आपला ॲबॅकसवर होणार आहे. तुम्ही जेव्हा मोठ्या लेवलला जाल ना, माझ्याकडे एलिमेंटरी आणि त्याचे बुक्स नाही आहेत, कारण की माझ्या त्या बुक्स रद्दीत गेल्या. आता ही एक बुक उरली माझ्याकडे, ही बघा, ही एक बुक आहे. सो ह्या बुकने आपण करणार आहोत. ह्या बुकमधनं पण काही काही सम येतील, त्या माझ्या मनाने पण काही काही सम येतील. सो आता पहिले आपण करून घेऊ याची तयारी. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टॉप करून घेऊ कॅमेरा. सो आता इथे आपला सगळा सेटअप झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी थोडंसं लांबून जातो. तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल. मी आता याच्यावर काही काही सम्स देतो, तर तुम्ही पण सॉल्व्ह करा, मी पण सॉल्व्ह करतो. मी तुम्हाला नंतर त्याचा आन्सर सांगतो, ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मी या बुकमधनं पण आणि माझ्या मनानं पण आन्सर देईल. सो आता तुम्ही बघू शकता, मी इथे काही काही 10 सम दिले. सो आता आपण यांना सॉल्व्ह करूया. फर्स्ट सम आहे आपला 1 1 1. आता मी इथे किटोय घेतो. हा किट, आणि हे 1 1 1 आलं 3. थांबा, मी फर्स्ट आन्सर सांगेल, नंतर तुम्ही सॉल्व्ह करा पहिले. झालं सॉल्व्ह. आता मी याचे आन्सर देतो. आता या आन्सर्सनी तुमचे आन्सर्स मॅच करा.
ज्यांचे 2-3 आले त्यांचे चान्सेस आहे तुम्ही पण ॲबॅकसमध्ये मेडल्स आणू शकतात. 3 मेडल्स असतात, फर्स्ट गोल्ड, सिल्वर अँड ब्रॉन्झ. तुम्हाला आय जिनियस अकॅडमी, हॉरिझॉन अकॅडमी खंडोबार ही स्कूल जॉईन करा. या स्कूलमध्येच तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल. ऑल क्लिअर? सो आता आपण नेक्स्ट सम घेऊ. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो, 5, 10, 100. मी तुम्हाला आता फॉर्म्युलाज देतो. सो आता तुम्ही बघू शकता आपण इथे जे आपले कॉम्प्लिमेंट्स होते ते दिलेले आहेत. आता मी यांना रीड करून दाखवतो. फर्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जेव्हा आपला 1 असला आणि त्याला -4 करायचं असलं तेव्हा आपण यूज करतो फर्स्ट कॉम्प्लिमेंट. सो आता हे बघा, इथे एक सम आहे 1 - 4. सो इथे 1 आहे, ते 1 आहे ना, मग 1 इज इक्वल्स टू ॲड 5 लेस 4. मग आन्सर 6 नाही आहे, 5. आन्सर 5. सो या पद्धतीने आपण ॲबॅकस शिकू शकतो. ॲबॅकसमध्ये आपण मजा पण करू शकतो आणि मॅथ्समध्ये पण. एकदम सोपी ट्रिक आहे गाईज. तुम्हाला फक्त जेव्हा तुमचा 1 असला क्वेश्चनमध्ये आणि त्याच्या 1 पासून मोठ्या नंबरला मायनस करायचं आहे, सो आपण तेव्हा घेतो 5 आणि मग लेस 4 करतो. जर 2 असला +5 लेस 3, 3 असला ॲड 5 लेस 2, 4 असला ॲड 5 लेस 1. सो या पद्धतीने आपण जे छोटे आणि मोठ्याला सबट्रॅक्ट करू शकतो. तुम्ही मॅथ्समध्ये डायरेक्ट कॅरी ऑन करत असाल, डिव्हिजन मध्ये पण कॅरी ऑन करत असाल काही 3rd स्टँडर्ड. सो ह्या पद्धतीने तुम्ही किटवर पण मॅथ्स करू शकता. किटवर पण मॅथ्स होतं. आता हे मी वाचून दाखवतो. फर्स्ट आहे, इथे मायनस आहे, सबट्रॅक्शन आणि ॲडिशन. फर्स्ट आपण ॲडिशन घेऊन तिला पहिले रीड करू. Add 1 is equals to add 5 less 4. Add 2 is equals to add 5 less 3. Add 3 is equals to add 5 less 2. Add 4 is equals to add 5 less 1. सो हा झाला आपला ॲडिशनचा. आता सबट्रॅक्शन मध्ये काय असतं, जेव्हा आपण छोट्या नंबरले मोठ्या नंबरला सबट्रॅक्ट करतो, समजू शकता. जसं की 1 - 4. सो आता याला प्लस करून 5 होतात. आता याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. सो मी इथे यूज करल फर्स्ट फॉर्म्युला इथे यूज करून आपण इथे करू शकतो हा सम सॉल्व. सो फर्स्ट काय, लेस 1 लेस 5 झाला इथे, लेस 5 ॲड 4. म्हणजे आता 5 मधून 4 गेले आता उरले किती, 2. आन्सर आपला 2. असे फॉर्म्युलाज यूज करून आपण मॅथ्स करू शकतो, ते पण ॲबॅकस मध्येच. ॲबॅकस पण हा एक असा प्रकार आहे, हा मॅथ्सशीच रिलेटेड आहे. सो आपण मॅथ्स म्हणजे काय, ॲबॅकसच. मॅथ्स म्हणजेच ॲबॅकस. आता हा ॲबॅकस स्टार्ट झाला होता. मी हा
फर्स्ट सेकंडला स्टार्ट केला होता. मी फटाफट बुक सॉल्व केल्या किट वाज, आणि ह्याच मेहनतीमुळे आज मी सिल्वर मेडल घेतलंय. सो आता आपण घेऊ काय काय मॅथचे सम, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन. ओके. फर्स्ट ऑफ ऑल ॲडिशनचे सम्स देतो मी. सो आता इथे आपण घेतलेले आहेत काय ॲडिशनचे सम्स. आता हे ॲडिशनचे सम्स तुम्ही फर्स्ट सॉल्व करा. घ्या सॉल्व करून पटापट. सो आता सगळ्यांचे सॉल्व करून झाले असतील असं मला वाटतंय. आता मी यांचे आन्सर्स देतो.
आता मी इथे सगळ्यांचे आन्सर दिलेले आहे. हे स्पेशल करून 3rd स्टँडर्डला 1st सेमिस्टर आहे. जे CBSE पॅटर्नला आहे ना त्यांचं बरं आहे. मी त्याचेच आन्सर्स दिले. हे सगळेचे सगळे त्यांचे आन्सर्स आहेत. जे आता 3rd स्टँडर्डला जातील त्यांना हे कामी येतील. मी काही सम्स दिलेले बट याच्यातनं मी सगळे बुक मधून दिले. ही बघा बुक, अशी बुक भेटेल तुम्हाला. अशी ही बुक भेटली. तुम्हाला 1st चॅप्टर भेटेल याचा. 1st चॅप्टर आहे तुम्हाला सेमिस्टर 1 मध्ये. नंबर अप टू 10,000. ओके. नंतर 2nd चॅप्टर ॲडिशन, 3rd सबट्रॅक्शन, 4th मल्टिप्लिकेशन, 5th डिव्हिजन, 6th फ्रॅक्शन. आता 3rd पासून तुम्हाला फ्रॅक्शन पण राहत जाईल. मी फ्रॅक्शन पण टाकल. सेमिस्टर 2चा 7th लेसन आहे मेजरमेंट. त्याच्यानंतरचा टाइम, मनी, जॉमेट्री, पॅटर्न्स अँड सिमेट्री, डाटा हँडलिंग. आपण ही बुक पूर्ण सॉल्व करू, पूर्णची पूर्ण. बट मी आज एकच व्लॉग मध्ये खूप सारं देणार आहे गाईस. सो आजचा पूर्ण व्लॉग आपण अभ्यास करूयात. मीच तुमचा अभ्यास घेईल, अजून कोण घेईल. आता हे झाले ॲडिशन झाले. आता देतो मी सबट्रॅक्शन. ओके. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करू. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, लाईक अँड सबस्क्राईब. गाईस मला कमेंट्स पण आले, 2च आहेत बट कमेंट करा जास्त. सो टाटा, बाय बाय, सी यू.